नमस्कार मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचे नेते तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। ते पुन्हा आमदार होणार हे निश्चित झाले असताना इकडे त्यांच्या जिल्ह्यातच पक्षात मोठी फूट पडली आहे। फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या 7 नगरसेवकांसह लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील रिक्त झालेली आपली जागा काँग्रेसशी झगडून अंबादास दानवे यांच्यासाठी सोडून घेतली। काल काँग्रेसच्या माघारीसाठी दिवसभर नेत्यांची मनधरणी केली। अखेर उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि विधान परिषदेतील सर्व 9 जागांची निवड बिनविरोध झाली। अंबादास दानवे आमदार झाल्याचा आनंद त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू असतानाच संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दणका दिला आहे। नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्री तालुक्याची नगरपंचायत महाविकास आघाडीच्या म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आली होती। 7 नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर राजेंद्र ठोंबरे हे निवडून आल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला होता। मात्र फुलंब्री पंचायतीत सत्ता घेऊन 6 महिने होत नाही तोच महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दणका नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व 7 नगरसेवकांचा पक्ष सोडून ज्याने बसवला। नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी 7 नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईत लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। विकासासाठी निधी मिळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ठोंबरे यांनी सांगितले। ड्रेनेज, घरकुल, नदी खोलीकरणासाठी सुमारे 100 कोटींच्या निधीचे आश्वासन मिळाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असून स्थानिक सत्ता समीकरणे बदलणार आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।